श्री गणेश पुराण कथा अध्याय 7वा। ब्रह्मदेवांकडून व्यासांना एकाक्षर मंत्राचा उपदेश। श्री गणेशाय नमः। सूत म्हणाले, श्रोते हो, भृगु ऋषी गणेश पुराण सांगणार आहेत। हे वर्तमान श्रुत होताच त्यांचे शिष्य, पुत्र, चवन व आश्रमवासी जण तेथे उपस्थित झाले। स्वतः गणपतीही सूक्ष्म रूपाने तिथे प्रकट झाले। त्यामुळे आश्रमातील आधीचे शुद्ध, सात्विक व मंगलमय वातावरण अधिकच प्रसन्न वाटू लागले। अंतर्ज्ञानी भृगूंनी गणपतीचे आगमन झाल्याचे जाणले। त्यांनी शिवनंदनाला अत्यंत आदराने नमस्कार केला। उपस्थित सर्व जण चित्त एकाग्र करून श्रवणसुखाचा लाभ घेऊ लागले। भृगु ऋषी सोमकांतांना म्हणाले, राजा, भगवान व्यास आणि भगवान विष्णू लौकिकदृष्ट्या भिन्न स्वरूपाचे दिसत असले तरी अंतर्यामी ते एकरूपच आहेत। व्यासांना श्रीहरीचा ज्ञानमय अंशावतार मानतात। त्यांनी वेदांची ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद या 4 भागांमध्ये विभागणी केली। वेदांचे हे ज्ञान सर्वसामान्य लोकांना समजण्याच्या पलीकडचे होते। त्यावर उपाय म्हणून आपण पुराणाची रचना करावी व त्यातील प्रासादिक कथा निरूपणातून लोकांना जीवन विषयक तत्वज्ञान सोपे करून सांगावे। तसेच त्याद्वारे मोक्षदायक उपासना मार्ग उपदेश करून लोकोद्धाराचे महत्त्व कार्य करावे असा विचार त्यांच्या मनात आला। पुराणाची निर्मिती करताना त्यांनी कोणत्याही देवतेचे स्मरण केले नाही। त्यामुळे वेदाची व्याख्या करण्याइतकी कुशाग्र असलेली व्यासांची बुद्धी स्तंभित झाली। पुराणांची निर्मिती कशी करावी हेच त्यांना कळेना। ते विचलित झाले। आपली मनस्थिती अशी का झाली हे जाणून घेण्यासाठी ते सत्यलोकी गेले। ब्रह्मदेवांनी व्यास महर्षींचा आदर सत्कार केला व आगमनाचा हेतू विचारला। तेव्हा ते म्हणाले, विधाता, कलियुगात मानवी प्रवृत्ती जडत्वाकडे झुकत आहे। पापाचरण करताना त्यांना काहीही वाटत नाही। ते नास्तिक होत आहेत। ते वेदांची निंदा करतात, कसलाही विधिनिषेध पाळत नाही। हे सर्व पाहून मी अगदी व्यथित झालो आहे। लोकोद्धारासाठी त्यांना सदाचार व मोक्ष मार्गाचे ज्ञान देणे गरजेचे आहे असे मला वाटते। त्यांना वेदांचे तत्वज्ञानही सोपे करून सांगण्याची गरज आहे। त्या संदर्भात सर्वंकष विचार करून पुराणाची रचना करावी असे माझ्या मनात आहे, पण मला काही सुचत नाही। मी दीडमूढ झालो आहे। माझ्या बाबतीत हे असे का घडले याविषयी मार्गदर्शन करावे अशी प्रार्थना आहे। ब्रह्मदेव म्हणाले, व्यासजी, कोणत्याही कार्यात घाईगर्दी करून उपयोग होत नाही। विचारपूर्वक युक्तीने केलेली कार्य सिद्ध होतात। तुम्ही सर्वज्ञ आहात असा सूक्ष्म अहंकार तुमच्या अंतःकरणात निर्माण झालेला आहे। त्यामुळे पुराणांची रचना करताना तुम्हाला आद्य पूजनीय महागणपतीचे विस्मरण झाले। तुम्ही अन्य देवतांचेही स्मरण केले नाही। अहो, गणपती हे सृष्टीचे निर्माते आहेत। ते चराचरांचे स्वामी, सर्वार्थाने समर्थ व अत्यंत मंगल करणारे आहेत। मी स्वतः विष्णू, शंकर, इंद्रादी देव व दिक्पाल असे सर्वजण त्यांच्या आज्ञेचेच त्यांनी नियुक्ती करून दिलेली सृष्टीतील आपापली कार्य करतो। गणपती सिद्धिबुद्धीचे दाता आहेत। त्यांचे स्मरण केल्याने, त्यांना शरण गेल्याने सर्व विघ्नांचे निरसन होऊन कार्यसिद्धी होते। म्हणून तुम्ही भावभक्तीने त्यांची आराधना करा, तेच तुमचा संकल्प सिद्धीस नेतील। अन्यथा हजारो वर्ष प्रयत्न करूनही तुम्हाला काहीच साध्य होणार नाही। ब्रह्माजींच्या बोलण्यातून बुद्धिभ्रम झालेल्या व्यासांना काहीच अर्थबोध झाला नाही। ते म्हणाले, प्रभो, आपण काय बोलत आहात? मला काहीच समजत नाही। हे गणपती कोण आहेत? त्या देवांचे स्वरूप कसे आहे? त्याचे मला कसे ज्ञान होईल? ते पूर्वी कोणाला प्रसन्न झाले होते? तसेच त्यांचे अवतार, त्यांचे पराक्रम याबद्दल मला सविस्तर माहिती सांगा। ते मला कसे प्रसन्न होतील तेही सांगा। ब्रह्माजी म्हणाले, मुनिवर्य, गणपती आराधनेचे 7 कोटी महामंत्र आहेत। त्यापैकी षडाक्षरी मंत्र लवकर सिद्धी देणारे म्हणून प्रसिद्धी आहेत। त्या मंत्राच्या प्रभावाने गणेश भक्तांच्या ठायी अद्भुत सामर्थ्य येते। ते सिद्ध व जीवनमुक्त होतात।
ते देवांनाही पूज्य होतात. गणेश भक्तांच्या दर्शनाने विघ्ने भयभीत होऊन दिगंतरी पळतात. श्री गणपती तुमच्यावर प्रसन्न व्हावेत आणि त्यांच्या कृपाप्रसादाने तुम्ही लवकरात लवकर कार्यसिद्धी व्हावी म्हणून मी तुम्हाला एकाक्षर मंत्राचा उपदेश करणार आहे. या मंत्राच्या अनुष्ठानाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. श्री गणेश मंत्राचे अनुष्ठान करण्याने स्नान करून शुचिर्भूत व्हावे, धूत वस्त्रे नेसावी, दर्भासनावर किंवा शुद्ध आसनावर बसावे, आचमन, प्राणायाम व त्यानंतर अंतर्मातृका बाहिर्मातृका न्यास करावेत. मंत्रदेवता गणपतीचे ध्यान करावे, त्यांची भक्तिपूर्वक मानसपूजा करावी. श्री गणपतीची प्रसन्नता लाभून कार्यसिद्धी व्हावी म्हणून त्यांच्या मंत्राचा पुनश्चारण अर्थात नियमपूर्वक अनुष्ठानाचा संकल्प करावा. एकांतात बसून एकाग्र चित्ताने व दृढ निष्ठेने मंत्रानुष्ठान करावे. मुनिवर्य, गणपतींचे सर्वच मंत्र अत्यंत पवित्र, उपासकाला पावन करणारे, त्यांचे कल्याण करणारे व उत्तम फलदायी आहेत. म्हणून सदाचारी, सज्जन व प्रेमळ माणसांना या मंत्रांचा विधीपूर्वक उपदेश द्या. निंदा करणारे, दुराचारी, निर्दयी अशा लोकांना कधीही मंत्रोपदेश देऊ नये. गणपतीचे महात्म्य फार थोर आहे. जो कोणी शुद्ध भावभक्तीने त्यांची आराधना करतो, त्यांचे भजन पूजन नामस्मरण करतो, त्याला सद्बुद्धी, ज्ञान, यश, कीर्ती, संतती, संपत्ती, इहपर सौख्य व मोक्ष प्राप्त होतो. त्यानंतर ब्रह्माजींनी व्यास महर्षींना ओम या एकाक्षर मंत्राचा उपदेश केला व इथेच हा 7वा अध्याय समाप्त होत आहे. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक नवीन अध्यायाचे अपडेट तुम्हाला मिळेल सर्वात अगोदर. धन्यवाद.